शेतकरी मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळीच व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो. पाहू शकताय. 86-032 या व्हरायटीला पर्यायी व्हरायटी कोणती पाहिजे असावी? आज हा विषय मी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. 86-032 व्हरायटी चांगली आहे, पण त्याचे फायदे जसे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. आता हे पहा. साधारण 2 महिने पूर्ण होत आहेत प्लॉटला. किती छान फुटवे निघत आहेत पहा. सगळीकडे एकसारखे फोटो आहेत. आता इथं पाहू शकताय 3, हे लहान एक 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फुटवे आता या बेटाला आलेले आहेत. या बेटाला पाहू शकताय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 7, 8, 9, 10 असे फुटवे होत आहेत. 2 महिने झालेले आहेत शेतकरी मित्रांनो. फक्त 2 महिन्याच्या कालावधीप्रमाणे तुम्ही किती छान वाढ झालेली आहे पाहू शकताय. आता हे पहा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 फुटवे आता या बेटाला आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ऊसाची बाळभरणी महत्त्वाची आहे. तुम्ही जेवढ्या लवकर कराल बाळभरणी तेवढे फुटवे कमी होतील. आणि करेक्ट फुटव्यांचं नियोजन तुम्ही परफेक्ट करून मगच बाळभरणी करणं गरजेचं आहे. भर लगेच लावू नका. अपेक्षित जे तुम्हाला फुटवे पाहिजे आहेत ते फुटवे झाल्याशिवाय भर लावू नका. आपल्याला जे 10 फुटामध्ये ऊस पाहिजे आहेत ते चांगले गुडघ्याच्या वर येऊन देत आणि मग तुम्ही बाळभरणी करू शकताय. हे पहा, हे घरासाठी आम्ही लावलेला आहे दोडका. याला मी स्प्रे कोणताही घेतलेला नाही आहे. याला मेटारायझियम कीटकनाशक वापरलेलं आहे फक्त. आणि बुरशीनाशकमध्ये ट्रायकोडर्मा. हे घरी खाण्यासाठी आम्ही केलेलं आहे, त्यामुळं याला केमिकल कोणत्याही पद्धतीनं आम्ही वापरलेलं नाही आहे. आणि हे पहा, इथं बाऊचे आहे. तर विषय राहून गेला शेतकरी मित्रांनो. हे पहा, सगळीकडे एकसारखी वाढ आहे. आता तो एक प्लॉट आहे आमचा आणि हा एक प्लॉट आहे. आता 86-032 या व्हरायटीला पर्यायी कोणती व्हरायटी आहे? तर 86-032 पेक्षा पण चांगली शेतकरी मित्रांनो मंड्या 517 ही व्हरायटी आहे. आता मी तुम्हाला 86-032 आमच्या या प्लॉटमध्ये एक 5 रोपं पहिल्यांदा आम्ही लावली होती. ती रोपं तुम्हाला दाखवणार आहे. त्याची वाढ कशी झालेली आहे पाहू शकताय. आणि मंड्या 517 याची वाढ पण तुम्ही पाहू शकताय. 86-032च्या पट्टीत ह्याची वाढ जवळजवळ आता समजा 1 फूट वाढ 86-032ची होत असेल तर मंड्या 517ची जवळजवळ 1.25 फूट वाढ होते. म्हणजे जवळजवळ 1.25 पटीने वाढ मंड्या 517ची 86-0च्या पट्टीत चांगली आहे. त्यामुळं आणि या व्हरायटीला गवताळ वाढ वगैरे
कमी आहे, जवळजवळ 95% नाही आहे. तसं 86-32ला गवताळ वाढीचं प्रमाण जास्त आहे. आता तुम्हाला मी दाखवत आहे त्या जिथं 86-32 लावलेलं आहे तिथं पण आपण जात आहे. तर पाहू शकता सगळीकडं समान फुटवे आहेत, सगळीकडे वाट समान आहे. मंड्या 517, ह्याला VCF 517 सुद्धा असं म्हणतात शेतकरी मित्रांनो. आणखीन एक व्हरायटी आहे, 18061. 18061ला शेतकरी मित्रांनो मंड्या 517 प्लस 86-32 असं क्रॉस केलेलं आहे. तीही व्हरायटी छान आहे, आमच्या मित्रांनी लावलेली आहे. तिथेही तुम्हाला ती व्हरायटी त्या प्लॉटमध्ये जाऊन तुम्हाला तो ऊस मी दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो. आता हे पहा, हे 86 मंड्या 517 व्हरायटी आहे. हे मंड्या 517 आणि हे 86-32. हे 86-32. ही 5 रोपं आहेत 86-32. 1 2 3 4 आणि हे 5. आणि पलीकडे लगेच मंड्या आहे बा. त्यामुळं मंड्या 517 म्हणजेच ह्याला VCF 517 ही व्हरायटी अतिशय चांगली आहे. त्यानंतर 18061 ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला VCF 517 आणि 86-32ला क्रॉस केलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं 86-32ला पर्याय म्हणून अतिशय चांगली व्हरायटी आहे. आता हे पाहू शकताय, पहिला जेटा किती उंच आलेला आहे पाहू शकताय. जवळपास माझ्या कमरेबरोबर जेटा आलेला आहे. गुडघ्याच्या वर तरी 100% आलेला आहे सगळीकडे एकसारखा. त्यामुळे तुम्हीही नियोजन छान करा असंच शेतकरी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्या. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये असं सक्सेस व्हावं अशी माझी इच्छा आहे. माझे व्हिडिओ असंच बऱ्याच शेतकऱ्यांना जी मी माहिती सांगत आहे त्याची गरज आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.